नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात गुटख्याचा अवैध साठाही जप्त करण्यात आला आहे। नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली आहे। तुर्भे स्टोअर, आंबेडकर नगर, इंदिरानगर आणि शिवाजीनगरसह विविध भागात पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली। या दरम्यान कोणतेही वैध कागदपत्र नसताना भारतात वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान ते भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही कागदपत्र सादर करू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली। तसेच या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली। नवी मुंबई पोलीस आयुक्त तसेच जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी सर आणि झोन 1 डीसीपी सर यांच्या आदेशाने तसेच एसीपी वाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस शाखेमध्ये आज कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। आज या ऑपरेशनच्या दरम्यान तुर्भे स्टोअर आणि इंदिरानगर या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। तसेच 2 ठिकाणी आम्ही नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जे ड्रग्ज विकणारे, गांजा विकणारे तसेच गुटखा विकणारे यांच्यावर देखील आम्ही कारवाई केलेली आहे। 2 गुटख्याचे केसेस केले, एक तर मोठ्या प्रमाणात गुटख्याचे केसेस जवळपास 25 ते 30 गुन्हे आम्हाला गुटख्याच्या सध्या ती कारवाई चालू आहे। त्याचबरोबर दारू विकणाऱ्यांच्यावर देखील आम्ही कारवाई केली आहे। विशेष म्हणजे बांगलादेशींच्या नागरिकांच्यावरती कारवाई करून आम्ही 2 बांगलादेशी नागरिकांना देखील या ठिकाणी पकडण्यात आले। सर, कारवाई करता सर्वसामान्य नागरिक सध्या भयभीत होत आहेत, त्यांना काय आव्हान? सर्वसामान्य नागरिकांना आम्ही हे आवाहन करतो की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जातं। जे गुन्हेगार आहेत, जे संशयित आहेत, रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, त्यांची अचानक तपासणी करून आम्ही त्यांच्याकडून काही हत्यार असतील, इलिगल वेपन्स असतील, अशा प्रकारे आम्ही करत आहोत। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही आज रस्त्यावर उतरून पोलीस या ठिकाणी कारवाई करत आहे, त्यामुळे नागरिक देखील याचं स्वागत करत आहे। तर वाहनधारकांवरती देखील आपण कारवाई करताय, कोण कोण आढळलं आहे आणि काही? मोठ्या प्रमाणात वाहनधारक बरेचसे हेल्मेट न वापरणे, त्याचबरोबर दारू पिऊन वाहन चालवणे, त्यामुळे आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी वाहन चालकावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे। तसेच ड्रंक अँड ड्राईव्हचे देखील आम्ही या ठिकाणी केसेस करत आहोत।